व्हिडिओ चालू करण्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा फ्री कोर्सचा आनंद घेऊ दे. ठीक आहे, तर ही स्क्रीन तुम्ही बघू शकता. आता आपण जी ट्रेडिंग करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत? फॉरेक्स ट्रेडिंग. ओके, सो आपण जी ट्रेडिंग करणार आहोत ती असणार आहे फॉरेक्स ट्रेडिंग. ओके, फॉरेक्स ट्रेडिंग काय असते? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे एक सिंपल टर्म मध्ये सांगायला गेलं तर फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज कुठला? एक दोन करन्सी मध्ये जो आपण एक्सचेंज बघतो त्याला आपण फॉरेक्स बोलतो. ठीक आहे, तर त्या दोन करन्सीज कुठल्या? तर दोन करन्सीज म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर आपण इथे आता इकडे आपण दोन करन्सीज बघतोय. आता याच्यामध्ये काय आहे? ही एक वेगळी करन्सी आहे, ही एक वेगळी करन्सी आहे. ही युरोची आहे, ही युएसडी आहे. युएसडी म्हणजे काय? युएस डॉलर. ठीक आहे, तर हे दोन वेगळे करन्सीज मिळून एक पेअर बनवतात ज्याचं नाव आहे युरो युएसडी. ओके, तो हा आपला पेअर आहे युरो युएसडी. ओके, युरो युएसडी हा पेअर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं? ट्रेड करता येतं. सिम्पली बाय और सेल ते आपल्याला याच्यामध्ये करता येतं. ओके, तर आता मी हे पूर्णपणे इरेज करून घेतो आणि एक सिंपल मार्केटमध्ये भरपूर सारे पेअर्स आहेत, म्हणजे जेवढे पण कंट्रीजचे करन्सीज आहेत त्या करन्सीज मध्ये एक एक्सचेंज होत राहतं. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एकदम तुम्हाला समजेल असं करन्सी जर सांगितली तर USD INR. ठीक आहे, तर हे दोन करन्सीज कुठल्या आहेत? ही तर झाली US डॉलर, ही झाली INR म्हणजे इंडियन रुपीज. ओके, तर हे दोघांचे मिळून एक पूर्णपणे पेअर तयार होतो USD INR. ओके, आता हा एक सिंपल तुम्हाला एक्झाम्पल दिला मी, एक करन्सीज मध्ये कसा एक्सचेंज होत राहतो आणि त्यामध्ये तुम्हाला आता आपण कसं ट्रेड करू शकतो. ठीक आहे, तर मी मोस्ट ऑफ द टाइम काय म्हणतो, मी ऑलमोस्ट फक्त आणि फक्त गोल्ड मध्ये ट्रेडिंग करतो. ठीक आहे, गोल्डचा पेअर काय असतो? गोल्डचा पेअर आहे XAU USD. तर हा काय आहे? गोल्डचा पेअर आहे. हा काय डिनोट करतो? गोल्डला. ठीक आहे, हा काय डिनोट करतो? गोल्डला. XAU USD हे लिहून घ्या. हा त्या पेअरचं नाव आहे XAU USD. ठीक आहे, आता हा पेअर जो आहे त्या पेअर मध्ये आपल्याला ट्रेड करण्यासाठी सिम्पली तीन ऍप्लिकेशन्सची गरज आहे. सगळ्यात पहिले ज्याच्यामध्ये तुम्ही चार्ट बघाल त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे ट्रेडिंग व्यू. तो सिम्पली तुम्हाला कुठे भेटणार आहे? आपल्या ऍप स्टोअरला किंवा प्ले स्टोअरला तुम्हाला तो अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, ऍप स्टोअरला प्ले स्टोअरला अवेलेबल झाल्यानंतर तुम्ही सेकंड थिंग तुमच्याकडे एक ब्रोकर लागणार आहे. जसं की एक्झाम्पल म्हणून आपल्या इथे स्टार ट्रेडर आहे, एक्सनेस आहे. एक्सनेसचा थोडा मार्केटमध्ये इश्यू चाललाय, त्यामुळे आपण एक्सनेसला आपण निग्लेक्ट करूया. आपल्याकडे दुसरा ब्रोकर ज्याचं नाव आहे स्टार ट्रेडर. त्याचं आपण ओपन करू. हा त्याचा पेज आहे स्टार ट्रेडरचा. त्यानंतर याच्या पुढे आपल्याला दुसरा अजून एक लागणार आहे ज्याच्यावरती आपण ट्रेड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता मी इथे हाईड करून ठेवलेलं आहे त्याला. ओके, MT5 त्याचं नाव आहे. हे हा आहे MT5. आता MT5 मध्ये तुम्हाला वेगवेगळे खाली ऑप्शन्स दिसत असतील, जसे की हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. हे तुमचे आयडीज आहेत. माझ्याकडे मल्टिपल क्लायंटचे आयडी आहेत, तो हे मल्टिपल क्लायंटचे आयडीज आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे, सो इथे आता हा माझा एक ट्रेड चालू आहे ज्याच्यामध्ये आपला $14 सध्या प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे, $14 प्रॉफिट चालल्यानंतर हा इकडे आपण चार्ट बघू शकतो आणि त्यानंतर इकडे आपला पूर्णपणे जे आपल्याला पेअर्स आहेत ते दिसतात. आता इथे भरपूर सारे पेअर्स तुम्हाला दिसत आहेत. आपण स्टार्ट केलं तर भरपूर सारे पेअर्स आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला सिम्पली इथे सर्च करायचं आहे XAU USD, जो आपण ऑलरेडी ऍड केलाय, त्याच्यामुळे आपल्याला ऍड करायची गरज नाहीये. ठीक आहे, सो हा पेअर तो आहे जिथे आपण ट्रेड करणार आहोत. सिंपल आहे. तुम्हाला जर इथे चार्ट बघायचा आहे डायरेक्टली तुम्ही याच्यावरती सुद्धा चार्ट बघू शकता, पण जर तुम्हाला प्रॉपर ट्रेड करायचं आहे तर
ट्रेडिंग व्यू आपल्याकडे आहे. आता मी वायफाय नाही दिला त्यामुळे आता ओपन होणार नाही. ठीक आहे, ट्रेडिंग व्यू आपल्याकडे आहे. आता ठीक आहे, समजलं आपल्याला ट्रेड कसं करायचं, ट्रेड कुठे करायचंय आणि ट्रेडिंगसाठी आपल्याला कुठले कुठले ऍप्लिकेशन्स लागणार आहेत. तर असं काही नाहीये की तुम्हाला MT5 जो ऍप्लिकेशन आहे तो कंपल्सरी डाउनलोड करणं आहे. तुमच्यावरती आहे, जर तुम्हाला एक सवय करून घ्यायची आहे की मल्टिपल ब्रोकर्स जे असतात ते MT5 ला लॉग इन करून देतात आपल्याला. तर MT5 आपण त्यासाठीच घेतो की आपल्याला ऍटलिस्ट MT5 वरती ट्रेड करता आला, तर मग बाकीचे तुम्ही मल्टिपल ब्रोकर जे असतात चेंज होत राहतात ब्रोकर फॉरेक्स मध्ये. पण स्टार ट्रेडर असा ब्रोकर आहे जो मार्केटमध्ये भरपूर काळापासून चालू आहे आणि चांगला वर्क मार्केटमध्ये तो करतोय. ठीक आहे, तर आता आपण येऊया आपण मेन टॉपिक वरती. आता मेन टॉपिक काय असणार आहे, फोरेक्स मधले तुम्हाला मी सिम्पली काही गोष्टी दाखवल्या, जसं की फोरेक्स मध्ये आपल्याकडे पेअर्स असतात. आता पेअर्स मध्ये सुद्धा दोन प्रकारचे पेअर्स असतात. स्क्रीनशॉट माझ्याकडे. फोरेक्स मध्ये सुद्धा दोन प्रकारचे पेअर्स असतात, जे असतात मेजर्स आणि मायनर्स. ते आता मेजर्स आणि मायनर्स काय असतात ते तुम्हाला मी इकडे दाखवतो. ठीक आहे, तर दोन प्रकारचे पेअर्स असतात, MAJOR मेजर पेअर्स, त्यानंतर सॉरी मायनर पेअर्स. ठीक आहे, मेजर आणि मायनर दोन प्रकारचे फॉरेक्स मध्ये पेअर्स असतात. आता फॉरेक्स मध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल, बिगनर असाल तर तुम्ही या मेजर पेअर्स वरती जाऊ नका. तुम्ही कुठे जाल, मायनर पेअर्स वरती. हे जे मायनर पेअर्स आहेत या मायनर पेअर्स वरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि एक म्हणजे जर तुम्हाला खरोखर मार्केटमध्ये डिपॉझिट करायचंच आहे लर्निंग प्रोसिजरला सुद्धा, तर तुम्ही जा मायनर पेअर्स वरती. आणि जर तुम्हाला डिपॉझिट नाही करायचंय, प्रॉपरली एज्युकेशन घेऊनच मार्केटमध्ये एंट्री घ्यायची, तर 100% तुम्ही मेजर पेअर्स मध्ये गेलं पाहिजे. आता कसं आहे, फंड्स तुमचे आहेत, पैसा तुमचा सगळा, तुमच्यावरती डिसिजन आहे की तुम्हाला आत्ताच पैसे आहेत ते टाकून मार्केटमधनं गमवून टाकायचे, की एकदा मार्केटमधनं चांगली लर्निंग करून त्यानंतर मग मार्केटमध्ये पैसे टाकायचे. डिपेंड करतं तुमच्यावरती, तुम्ही काही करा. माझं काम आहे तुम्हाला सांगणं की पहिली लर्निंग प्रोसिजर आहे, त्यानंतरच तुम्हाला फंड्स टाकायचे आहेत. 1 महिन्याने काय नाही होत, कमीत कमी तुम्हाला या गोष्टीला 6 महिने प्रॅक्टिस केली पाहिजे, तरच तुम्ही याच्यामध्ये कन्सिस्टंट राहून मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकता. मला स्वतःला 4 वर्ष घालवायला लागलीत मार्केटमध्ये. आता तुम्ही या गोष्टीवरनं लक्षात ठेवून घ्या की तुम्हाला किती वेळ लागणार आहे मार्केटमध्ये तयार व्हायला. तुम्ही माझ्यापेक्षा चांगले असाल माइंडसेटनी, बॉडी लँग्वेजनी, त्यानंतर तुमची रिस्क होल्डिंग कॅपॅसिटी तेवढी स्ट्रॉंग असेल, माझ्याहून स्ट्रॉंग असेल, त्यानंतर तुमच्यावरती सेल्फ कंट्रोल स्वतःच जास्त स्ट्रॉंग असेल, तर डिपेंड करतं तुम्ही त्याच्यावर आधीच मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊन जा 1-2 महिन्यामध्ये बिंदास. पण डिपेंड करतं की तुमची माइंडसेट, तुमची स्टेबिलिटी किती आहे त्या गोष्टींवरती. ठीक आहे, तर आता आपण येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, जो की असणार आहे फोरेक्स मध्ये ट्रेड करताना. ठीक आहे, फोरेक्स आपण एक लांब साईडला ठेवूया, बट ट्रेडिंग करताना आपल्याला कुठल्या कुठल्या पॅरामीटर्स बघायला लागतात. तर सगळ्यात पहिले जो आपल्याला बघायला लागतो ते आहेत मार्केटमध्ये इम्पॉर्टंट लेवल्स. आता हे दोन लेवल्स मी काढलेले आहेत. आता मार्केटमध्ये भरपूर सारे ट्रेडर्स मी असे बघितले जे सिंगल लाईन्स मध्ये लेवल्स काढतात, जेणेकरून आपण यांना काय म्हणतो, सपोर्ट, याला बोलतो रेजिस्टन्स. हे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच आहेत, बट हे सिंगल लाईन वाले नाही आहेत. सिंगल लाईन मध्ये मार्केट कसं आहे, आता एवढं मोठं मार्केट आहे, मार्केटमध्ये एक सिंगल लाईन वरनं काहीच आपण बोलू शकत नाही की या लाईन वरनं मार्केट वरती जाणार आहे किंवा या लाईन वरनं मार्केट खाली पडणार आहे. तर हे लाईन्स आपण कधीच ड्रॉ करायचे नाहीत. हे लाईन्स ड्रॉ करण्याची मेथड एकदम चुकीची आहे. ही जी मेथड आहे ती ऑलवेज करेक्ट मेथड आपण मानतो, जी असणार आहे लेवल्स. एक छोटासा फेज आपण ड्रॉ करतो, एक एरिया आपण त्याला ड्रॉ करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला समजेल की हा इकडे आता सपोर्ट एरिया आहे, रेजिस्टन्सचा एरिया आहे. त्याप्रमाणे तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. ठीक आहे, आता आपण याला पूर्णपणे क्लिअर करूया आणि जाणून घेऊया की सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्केटमध्ये असतात काय. आता जर तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा टॉपिक जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्ही ही व्हिडिओ पुढे स्किप करू शकता, कारण का तुम्हाला आता बेसिक जे आहे गरजेचं ते सांगतोय मी. तर आता फक्त तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स माहिती असतील म्हणून तुम्ही ही व्हिडिओ स्किप करून टाका, तुमचा लॉस आहे तो. ठीक आहे,
ओके. तर सगळ्यात आधी सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करताना मार्केटमध्ये आपल्याला काही गरजेच्या गोष्टी असतात. जसे की गरजेच्या गोष्टी म्हणजे एक आपल्याला रेक्टँगल हवा असतो. रेक्टँगल तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला गेले तर तिथे रेक्टँगल कुठे भेटेल ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवतो. बट सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपल्याला लागतो तो आहे रेक्टँगल. आपण कुठल्याही जस्ट लाईन्स वरनं मार्केटमध्ये ट्रेड करत नाही. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे? रेक्टँगल्स. रेक्टँगल्स ड्रॉ करण्याचा रिझन की मार्केट एक कधीही सिंगल लाईन वरनं पुशबॅक और पुशअप होत नाही. एक झोन असतो, सपोर्ट झोन असतो, रेजिस्टन्सचा झोन असतो, तो मार्केटमध्ये आपल्याला द्यायलाच लागतो. आणि ते जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला त्याचा रिग्रेट मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण आता काय करूया, सिम्पली सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतं ते जाणून घेऊया. तर हा आपला एक रेजिस्टन्स झाला, हा आपला एक सपोर्ट झाला. ठीक आहे. हे थोडं रॉंग झालं. ठीक आहे. हा आपला एक रेजिस्टन्स झाला, हा आपला इथे एक सपोर्ट झाला. आता या दोन गोष्टीमध्ये आपल्याला बघायचं काय आहे? सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्स मी सांगितलंय, बट आता हे समजतील तुम्हाला कसं समजतील कुठला रेजिस्टन्स आहे कुठला सपोर्ट आहे? त्यासाठी काय सिंपल ट्रिक, मार्केट बघायचं आपल्याला काय करायचं. मार्केट बघताना तुम्ही सिम्पली बघू शकता की मार्केट एक पर्टिक्युलर पॉइंट पासनं सारखं बाउन्स बॅक करत असतं. मार्केट चाललंय बाउन्स बॅक अप, अगेन बाउन्स बॅक, अगेन अप. आता इथे काय झालं, हा जो पॉइंट झाला हा आपला झाला सपोर्ट झोन. आता प्रत्येक वेळेस मार्केट एकाच पॉइंट वरनं खाली पडणार नाही किंवा एकाच पॉइंट वरनं मार्केट वरती जाणार नाहीये. हे झाला आपला अख्खा हा झोन तयार झाला. अख्खा झोन तयार झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत पुढे, या झोन पासनं मार्केट अप्पर झोन, म्हणजे अप्पर झोन कुठे, आधी मार्केट कुठल्या पॉइंट वरनं पडलेला होता, कुठल्या पॉइंट मधनं कुठल्या झोन मधनं पडलेला होता, ते आपल्याला बॅक डेटामध्ये जाऊन तिकडनं आपल्याला प्रॉपरली एक रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. आता तो रेजिस्टन्स ड्रॉ कसा करायचा ते मी तुम्हाला चार्ट वरती जाऊन दाखवतो. बट सिंपल आता एक बेसिक नॉलेज तुम्ही याच्यातनं घेऊन टाका की एक सपोर्ट जो असतो तो खालच्या लेवलला असतो, त्यानंतर रेजिस्टन्स जो असतो एक अप्पर पॉइंटला आपल्याला इथे बघायला भेटतो. हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्स मध्ये तुम्ही बघू शकता की काय होतं, मार्केट पॉइंट वरती येतोय आणि अगेन बाउन्स बॅक होतोय, बाउन्स बॅक होतोय. आता इथे पण भरपूर साऱ्या पॅरामीटर्स आहेत की नुसतं मार्केट आलाय, रेजिस्टन्स पर्यंत पोहोचलाय आणि अगेन बाउन्स बॅक परत खाली पडलेला नाहीये. त्या पाठीमागे पण पॅरामीटर्स आपल्याला लक्षात ठेवायला लागतात की मार्केटवरती लक्ष द्यायला लागतं की मार्केट खरोखर या पॉईंटवरनं पडणार आहे, हा इम्पॉर्टंट झोन आहे की नाही, त्या पण गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. जस्ट एक आपण रेक्टँगल ड्रॉ केलाय, रेजिस्टन्स ड्रॉ केलाय म्हणून मार्केट तिकडनं पडेल असं कधी नसतं. कधी कधी काय होतं, मार्केट इथे तुम्ही ड्रॉ केलेल्या रेजिस्टन्स वरती मार्केट रिस्पेक्ट करत नाही, तिकडनं डायरेक्ट अप साईडला निघून जातो. ठीक आहे. आता हे आपण पूर्णपणे इरेज करूया, वायफाय कनेक्ट करतो आणि आपण ट्रेडिंग व्ह्यू वरती जाऊया. ठीक आहे. आता जर तुम्ही बघू शकता, हा आपण ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप्लिकेशन पूर्णपणे ओपन केलेला आहे. आता या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काही गोष्टींची गरज आहे, जसं की आता इथे मी गोल्डचा चार्ट लावलेला आहे, बट याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की मी ऑलरेडी सपोर्ट अँड रेजिस्टन्स माझ्या एक अनालिसिस नुसार मी लावलेले आहेत. सो हे आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला काम येणार नाहीयेत. तर मी काय करतो, एक नवीन गोल्डचा चार्ट लावतो. ठीक आहे. आता मी हा एक चार्ट लावला, चार्ट मध्ये जाऊया, सॉरी वॉचलिस्ट मध्ये जाऊया आपल्या. तर इथे तुम्ही बघू शकता, हा इकडे चार्ट ओपन झालेला आहे आणि हा पूर्णपणे एक ब्लँक चार्ट आहे. आता मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ कसे करतात तो एक मोठा प्रश्न आहे. तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिम्पली एक ट्रिक यूज करायची. आपल्याला ट्रिक काय करायची आहे, मार्केटमध्ये थोडंसं मागे यायचंय. मागे आल्यानंतर आता तुम्हाला इथे भरपूर साऱ्या गोष्टी असतील. आता जर तुम्ही प्रॉपरली बघायला गेले तर हा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये मार्केट खूप वेळ अडकून होता म्हणजे काय केलं मार्केटनी, एक प्रॉपर मुवमेंट दिली नव्हती. तर आता याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करायचे. तर आपण काय करणार आहोत, सिंपल एक पॉइंट बघणार आहोत जिकडनं मार्केटनी रेजिस्टन्स घेतलेला आधी. आता हा जर का तुम्ही पॉइंट बघितलात, हा वाला पॉइंट, तर या पॉइंट मध्ये हा बघा, हा वाला पॉइंट, या पॉइंट मध्ये आपण काय करणार आहोत, सिम्पली एक
रेजिस्टन्स मार्क करणार आहोत. रेजिस्टन्स मार्क करणार आहोत ते कसे, जर तुम्ही ट्रेडिंग व्यू ओपन केलात तर इथे एक खाली बघू शकता हा वाला पेन्सिल दिसेल. पेन्सिल दिसल्यानंतर तुम्ही सिम्पली खाली ड्रॅग केलं तर आता इथे ब्रश मध्ये हा जो ब्रश आहे त्याला जर तुम्ही स्लाइड केल्यानंतर आपल्याला इथे काय दिसतंय, रेक्टेंगल. रेक्टेंगल मध्ये गेलो. रेक्टेंगल मध्ये गेल्यानंतर जर का तुम्ही इकडनं हा एक झोन मार्क केला, जर का तुम्ही इथे मार्क केलं असतं एक सिंगल लाईन, तर तुम्हाला हा जो रेजिस्टन्स आहे तो सापडला नसता. काय म्हणलं तुम्हाला, मार्केट एक नेहमी झोन मध्ये रेजिस्टन्स घेतो. आता जर का तुम्ही प्रॉपरली झोन मध्ये मार्क केलं तर तुम्हाला आता एकाच पॉइंट वरनं किती सारे रेजिस्टन्स भेटले. जसं की फर्स्ट रेजिस्टन्स आपला हा, त्याच्या बाजूचा सेकंड, त्यानंतर थर्ड आणि लास्ट वन हा आपला फोर्थ. आता हे आपले एवढे रेजिस्टन्स आपल्याला 4 रेजिस्टन्स फक्त एका पॉइंट वरनं भेटलेले आहेत. ते कसे, आपण सिंपल यूज काय केलंय, रेक्टेंगलचा यूज केलाय, आपण एक लाईनचा यूज नाही केलाय. रेक्टेंगलचा यूज केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आता पुढे मार्केट एक्सटेंड गेलाय, पुढे मार्केट गेलाय, आपण सिम्पली याला एक्सटेंड करून घेऊ शकतो. ठीक आहे, जर मी याला एक्सटेंड केलं तर हा इथपर्यंत येणार. आता हा आपला झाला रेजिस्टन्स. मार्केटमध्ये जर सपोर्ट बघितलात तर इथे 3-4 सपोर्ट आपल्याला दिसतात. मेजर सपोर्ट कुठला आहे, हा जो आहे तो आपला मेजर सपोर्ट एक मार्क होईल. ठीक आहे, त्यानंतर हे छोटे छोटे मायनर सपोर्ट जे आहेत ते एकाच झोन मध्ये येणार आहेत. आता त्यासाठी आपल्याला काय करायचंय, अगेन रेक्टेंगल, एक रेक्टेंगल घ्यायचा आहे. रेक्टेंगल घेऊन सिम्पली हे जेवढे पण झोन आपल्याला दिसत आहेत त्यांना त्याच्यामध्ये कव्हर करून घ्यायचं. ठीक आहे, आता हे जेवढे पण झोन झाले हे सगळे आपण एका ह्याच्यात कव्हर करून घेतले. आता तुमच्यावरती आहे, तुम्ही 4 आवर्स मध्ये अनालिसिस करताय, 4 आवर्स मध्ये करा. तुम्हाला वन डे मध्ये अनालिसिस करायचं. वन डे मध्ये अनालिसिस म्हणजे काय, इथे जे मी सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करतोय ते मी 4 आवर्स मध्ये करतो. आता ते मी डे 1 मध्ये मार्क करतोय, म्हणजे ईच कॅन्डल एक दिवसाला रिप्रेझेंट करते. प्रत्येक दिवसाला एक कॅन्डल ही रिप्रेझेंट करत असते. ओके, तर आता जर तुम्ही बघायला गेलेत तर इथे आपल्याला काय भेटणार आहे, मोठे मोठे सपोर्ट अँड रेजिस्टन्स इथे प्रॉपरली आपल्याला कॅच करायला भेटतील. जसे की आता इकडे मी हा मार्क करतोय, हा एक सपोर्ट आहे, रेजिस्टन्स सपोर्ट. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. सपोर्ट अँड रेजिस्टन्स प्रॉपरली त्याला डिस्कस करू, तेव्हा बोलू. पण सध्या तरी नॉर्मली लेवल्स कसे मार्क करायचे ते तुम्हाला दिसून येते. ठीक आहे, आता हे तुमच्यावरती आहे, तुम्ही वन डेचे वापरून 4 आवर्स मध्ये यूज करू शकता, किंवा जर का तुम्हाला एक बिगनर लेवलला ट्राय करायचं तर बिगनर लेवलमध्ये काय करतात माणसं, की मी आता हे 4 आवर्सची टाइम फ्रेम लावली. तुम्ही सिम्पली याच्यामध्ये 4 आवर्सची टाइम फ्रेम लावण्यापेक्षा एक 15 मिनिटाची 10 मिनिटाची कॅन्डल टाइम फ्रेम लावून छोटे छोटे ट्रेड्स तुमचे एक्झिक्यूट करू शकता. छोटे छोटे ट्रेड्स म्हणजे एक 5, 10, 15 पॉईंटचे ट्रेड्स तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. इथे तुम्ही बघू शकता, ही आता मी जी कॅन्डल लावलेली आहे ती पूर्णपणे 15 मिनिटाची कॅन्डल आहे. त्याच्यामध्ये हे रेजिस्टन्स आणि सपोर्ट वर्क करतील, बट एवढे प्रॉपरली वर्क नाही करणार, कारण का हे आपण डे टाइम फ्रेमला लावले. तुम्हाला काय करायचं, सिंपल हेच सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती यूज करायचे असतील तर तुम्ही 1 तासाची टाइम फ्रेम यूज करा, 30 मिनिट्सची यूज करा, आणि त्यानंतर मग ते तुम्ही 15 मिनिटाला तुमचे ट्रेड्स त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करा. ठीक आहे, ओके. सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय असतं तुम्हाला समजलं. आज आपण काय काय बघितलं. सगळ्यात पहिले फॉरेक्स काय असतं, फॉरेक्सचे पेअर्स कुठले असतात, ब्रोकर कसा असतो, त्यानंतर भरपूर सारे त्याच्यामध्ये अनालिसिस कसं करता, अनालिसिस आपल्याला कशामध्ये करता येतं, आणि त्यानंतर आपण मार्केटमधले हे जे लेवल्स आहेत ते कसे ड्रॉ करायचे त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. थँक्यू गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट पार्ट तुम्हाला अपलोड होईल उद्याच. मी रेकॉर्ड करून ठेवतोय, अपलोड एकाच दिवसात नाही होणार, दुसऱ्या दिवशी मी याचा पार्ट 2 अपलोड करेन. थँक्यू गाईज. सबस्क्राईब करायला विसरू नका.